सविस्तर बातमीपत्र। अमेरिका आणि रशिया जगातल्या दोन महासत्ता आता युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांना काही केल्या यश मिळत नाहीये आणि त्यामुळे रशियाला नमवण्यासाठी युक्रेनला थेट विनाशकारी टॉमहॉक मिसाईल देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय आणि अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशियानेही अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे। रशिया आणि अमेरिकेमध्ये पेटलेल्या या वादाचा आढावा घेऊया आमच्या रिपोर्टमध्ये। पुतीन आणि ट्रम्प यांच्यात शाब्दिक चकमक। अमेरिका रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर। अमेरिका टॉमहॉक क्षेपणास्त्र युक्रेनच्या युद्धात उतरवणार। अमेरिकेच्या धमकीनंतर पुतीन यांना राग अनावर। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात सतत अपयश येत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशिया विरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। अमेरिकेचं सर्वात शक्तिशाली टॉमहॉक क्षेपणास्त्र युक्रेनला देणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी रशियाला दिली आहे। या धमकीला रशियाकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। रशियाकडून अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्राने हल्ला झाला तर रशिया अमेरिकेवर पलटवार करेल असं पुतीन यांनी स्पष्ट केलंय। रशियावर अमेरिकेच्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला तर रशियाकडूनही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। पण संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो। आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यासाठी समर्थन केलं। दोन्ही देशांचे प्रमुख आमने-सामने आल्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे। पुतीन यांनी ट्रम्प यांच्यासोबत आयोजित केलेली बैठक रद्द केली आहे। यानंतर अमेरिकेनं रशियाच्या प्रमुख दोन कंपन्यांवर निर्बंध लादले। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका रशियावर दबाव तंत्राचा वापर करताना दिसतोय। एका बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करताना आता युक्रेनला आक्रमक नीती अवलंबण्यासाठी टॉमहॉक मिसाईल देण्याचा सुद्धा एक ऑप्शन अमेरिका सिरियसली कन्सिडर करतोय। दुसऱ्या बाजूला रशियाच्या दोन महत्त्वाच्या कंपन्या आणि 36 उपकंपन्या ज्याचा प्रत्यक्ष संबंध रशियाच्या तेल आयातीशी संबंधित आहे त्यावर निर्बंध लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे। अमेरिकेचा हा दोन महत्त्वाच्या रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लावण्याचा निर्णय हा नक्कीच रशियाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने साधारणतः 50% रशियाच्या तेलाची आयात आणि निर्यात यावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि कमीत कमी या दबाव तंत्रामुळे तरी रशिया बधेल आणि रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात अमेरिकेसोबत तो चर्चा करेल अशी अपेक्षा अमेरिकेला त्या ठिकाणी आहे। अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे। रोजनेफ्ट आणि ल्युकोइल या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादलेत। या कंपन्या तेल शोध, तेल शुद्धीकरण आणि विक्रीमध्ये कार्यरत आहेत। दोन्ही कंपन्यांच्या 36 उपकंपन्यांवर सुद्धा निर्बंध लागू होणार आहेत। या कंपन्या रशियाच्या कच्च्या तेल निर्यातीपैकी जवळपास निम्मा हिस्सा सांभाळतात। त्यामुळे जागतिक तेलाच्या किमतीत सुमारे 5% वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। यासोबतच युरोपियन युनियननं रशियन LNG गॅस आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानं ऊर्जा बाजारावर आणखीनच दबाव येण्याची शक्यता वाढली आहे। नाही तर हंगेरीच्या बुडापेस्ट येथे होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या संबंधितल्या डायलॉग किंवा यांच्या संबंधितल्या चर्चेविषयी सुद्धा सध्या एक प्रकारची साशंकता आहे। या सगळ्याच गोष्टींमुळे अमेरिका रशियावर दबाव तंत्राचा वापर करतोय तर याला कुठेही न बदलता पुतीन सुद्धा जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अमेरिका जर अशा प्रकारचे तेल आयातीवर निर्बंध त्या ठिकाणी लावत असेल तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि याचा विपरीत परिणाम संपूर्ण जगावरच होईल। म्हणजेच एक प्रकारे अमेरिका हा दादागिरी करण्याचा प्रयत्न करतोय। दुसऱ्या बाजूला अमेरिकेची मित्रराष्ट्र युरोपियन युनियन ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रशियाकडून LNG ची आयात कमी करण्यासाठी काही निर्णायक निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून रशियावर दबाव निर्माण करू शकतात। अमेरिकेचं टॉमहॉक क्रूज हे मिसाईल जगातील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रांपैकी एक मानलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून युक्रेन अमेरिकेकडे टॉमहॉक क्षेपणास्त्राची मागणी करतंय। मात्र ट्रम्प यांनी त्यांची मागणी सातत्यानं फेटाळली। पण रशियन युक्रेन युद्धावर तोडगा निघत नसल्यामुळे ट्रम्प अखेर संतापलेत आणि रागाच्या भरात हे क्षेपणास्त्र युक्रेनला देण्याची तयारी दाखवली आहे। खरंच तसं झालं तर क्षेपणास्त्राच्या मदतीनं युक्रेन रशियाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो। तुर्तास तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त इशारा दिलाय, पण भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झालीच तर रशिया अमेरिका युद्ध पेटल्याशिवाय राहणार नाही।
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.